ओमकार उलटे उलटे शॉट केल्यात माहेर. बघूया पहिला चेंडू. मागाशीच बोललो होतो मी, खरोखर एक अनुभवी चेंडू टाकलाय तो प्रकाश नागवेकर याने. पंकज स्मृती सिनियर 11नी यावेळी रणनीती नक्कीच आखलेली आहे, कारण पहिलं षटक प्रकाश नागवेकर घेत आहेत, त्यामध्ये त्यांना कान मंत्र भालचंद्र पारकर यांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा प्रकाश चा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाते आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते फलंदाजाला आणि धाव संख्या होते ती 1. चांगला गेम प्लॅन केलेला दिसतोय की बॉल बॉडीवरती टाकल्यानंतर बॅट्समन डिक्लेअर झोन मध्ये खेळणार आहे, कारण विद्याल वारेकर जर कुठे असतील तर त्याने सुरुबन मध्ये यावं असं भालचंद्र पारकर यांनी सांगितलंय. फाईन लेगचा एरिया आहे तो पूर्ण डिक्लेअरचा आहे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल प्रकाश नागवेकर यांची. बघूया आक्रमक असा फलंदाज उलटे उलटे शॉट खेळण्यात माहिर. बघूया आपल्या बॅटिंगची करामत दाखवतो काय. चांगला चेंडू होता. बघूया ऑफसाईडच्या दिशेने क्लिक केलाय. बघूया किती धाव निघतात. 1 धाव तर निघाली आहे. चांगली फिल्डिंग म्हणता येईल कौशल मोरे यांची. यावेळी नक्कीच रणनीती आखल्या, कारण थोडीशी फिल्डिंग पण आपले पंकज स्मृती सिनियरचे चांगले फिल्डिंग करतायत. खरोखर नार्वेकरला साथ चांगली देत आहेत. खरोखर फिल्डिंग आता मात्र चांगली पाहायला मिळते लिजेंड सिनियर टीमची. यावेळी त्यांनी रणनीती आखली, कमीत कमी स्कोर समोरच्या संघाला आवरायचा आहे. यावेळी हवाई सफर गेंद जाते. आता मात्र तो षटकार यंग एनर्जी चा धमाका दाखवून दिलाय तो साईराज याने लिजेंड टीमच्या समोर. च्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया. आणि आता भेटला. यावेळी प्रकाश नार्वेकर यांनी रणनीती आखली, त्यामुळे मोठा मासा जाळ्यात अडकलाय. पंकज स्मृती सिनियर संघाला पहिलं यश मिळत आहे. बघूया प्रकाश नावेकर पंचांच्या डावीकडून सामना करेल. ओमकार पंच अवांतर धाव घोषित करतात. धाव संख्या होते ती 9 धावा होत आहेत. लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. यानंतरचं समालोचन आमचे मित्र सागर मांगडे करतील. हा एक चांगला फटका. बघूया सीमारेच्या पलीकडे जातो काय, आणि इथे मात्र हा खणखणीत सनसनीचा षटकार. पहिल्या षटकानंतर धाव संख्या दिसते 15. एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय पक्कानं, परंतु पुढे मात्र आलेले फलंदाज चांगल्या पद्धतीचा खेळ करताना दिसत. उमेश सनगर आणि त्याच्या बरोबर आहे तो फलंदाज स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो उमेश आणि ओमकार, दोन बंधुराजांची ही जोडी. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू जातोय स्वेअरलेगच्या दिशेने. 1 धाव इथं पूर्ण होतीये. एक डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. आताच पूर्वी झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 25 धावा देखील होताना नाकीनं आले होते मास्टर माइंडला, आणि नक्कीच एक अकल्पित असा सामना आपण इथे पाहिला. एक या डीपीएल ची करामत पाहायला मिळू शकते. तशा पद्धतीचा हा देखील पंकज स्मृतीचा संघ हलक्यात घेण्यासारखा नाहीये, कारण हा देखील संघ बऱ्याच करामती करून आलेला आहे. आणि हा देखील एक चांगला फटका.
इथे मात्र थोडीशी मिस फिल्डिंग होते आहे, नैसर्गिक अडथळा येतोय. मिस फिल्डिंगच्या जोरावर हा चौकार पाहायला मिळतोय. चांगली रणनीती म्हणता येईल बॅट्समनची की लेग स्पिनला लेग ब्रेकला स्टेप आउट करून खेळायचं आहे. त्यांना माहिती आहे की क्रीज मध्ये खेळलो तर ताकद लावावी लागणार आहे, पण स्टेप आउट करून जर टायमिंग झालं तर सरळ सीमारेषा पलीकडे जाईल. ओमकारनं चांगला फटका खेळला होता, स्टेप आउट केला, चेंडू बघितला कुठे पडतोय आणि मिड विकेट क्षेत्रात जिथं कमकुवत गोलंदाज क्षेत्ररक्षक होता त्या दिशेनं हा चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा लेग स्पिन घेऊन कौशल मोरे. आता मात्र उत्तुंग फटका, आता मात्र कनेक्शन चांगलं दिसतंय आणि चेंडू झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता. मला वाटतं हा 4 धावा बोनस दिल्या आहेत आणि हा सिक्सर पाहायला मिळालाय. भेटते. खरोखर होम ग्राउंड आहे, होम ग्राउंडचा चांगला फायदा उठवतोय. पण अभि इथे पाहायला मिळते की गचाळ क्षेत्ररक्षण थोडस पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर नक्कीच इथे धावा रोखता येतील, परंतु इथे मात्र नक्कीच सागर सकाळच्या पहिल्या मॅच पासून गचाल क्षेत्ररक्षण मला वाटतं वारे ढोकंबळे गावातील जे खेळाडू आहेत त्याने क्षेत्ररक्षणावरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. नक्कीच. आणि तशा बलचा खेळ जर पाहायला गेला तर आपण बघितलं माहीर स्पोर्ट्स संघ देखील तशा बलचा खराब खेळ करताना दिसतोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत नाही. हा देखील चेंडू येतोय सीमारेषेवर आणि देखील सोपा झेल इथे टाकतोय तो क्षेत्ररक्षक नंदू. मला वाटतं एकदम लॉलीपॉप होता, पण लॉलीपॉप दीपनं देखील हा आरामात झेल टिपायचा होता. मला वाटतं क्षेत्ररक्षकाला बॉल न हेरलाय, कारण बॉल जिथे जातोय जिथे कचाळ क्षेत्ररक्षक आहेत, जिथे चांगले क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये चेंडू जात नाहीये. आणि खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. दुपारचं ऊन रणरणतंय, परंतु खेळाडू देखील त्याच्यामध्ये फलंदाजी उत्तम करताना दिसतात. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेनं, डिक्लेअर झोन मध्ये जाणार. चटकावाद एकच धाव, इथं 2 धाव मिळत आहेत. खरोखर कौशल मोरे यांनी थोडीशी फलंदाजांना जास्त मेहनत करायला लावली आहे की लेग ब्रेक जास्त खेळायची प्रॅक्टिस नसल्यामुळे फलंदाज मात्र इथे परेशान होतोय. बघूया कौशल मोरे यांचा चेंडू, पुढील चेंडू हा बॅकफुट वरून खेळलाय. बघूया जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि अतिशय उत्तम असा झेल टिपलाय अभिषेक मुन्ना म्हणजे मुन्ना माईंगडेनं झेल टिपलाय. आणि नक्कीच हा झेल जर अगोदर टिपला गेला असता तर धावांवरती लगाम लावता आला. आपल्याला 31-2 गडी बाद 31 अशी धावसंख्या. आपण सामना पाहतोय महालक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस पंकज स्मृती. बघूया नवीन गोलंदाजाचं सचिन पेंट्या माईंगडे पुढील चेंडू घेऊन उमेश साठी शॉर्ट पिच बॉल. बघूया टॉपेज लागले आहे आणि सरळ गेले. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून दिली ती सचिन माईंगडेनं. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. सचिन माईंगडे पहिल्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय तो. उमेश सनगरेला नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय गौरव मोरे. हा ऑफ कटर बॉल होता. पंकज नागवेकरला ओळखलाय त्यानं, ऑफ स्ट्रिकच्या बाहेर गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी, चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 31.
दोन चेंडू, दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत. चांगली गोलंदाजी सचिन मायंगडेची म्हणावी लागते. स्टेप आउट केला आणि हा पाहूया झेल होतोय काय. सीमारेषा पलीकडे 6 चेंडू धावांसाठी. गेलाय सीमारेषा बाहेर षटकारासाठी. जे खेळाडू आहेत, लिजेंड खेळाडू आहेत, त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो इथे. अभिजित, नक्कीच लिजेंड खेळाडूंकडनं बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि त्या जर या तरुण मुलांनी केल्या तर नक्कीच त्यामध्ये यश जे नक्कीच मिळू शकतं. एक चांगली गोलंदाजी सचिनकडनं पाहायला मिळते. आपण अभिजित 3 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय आणि 3 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते 40, 3 गडी बाद 40. अभिजित, आपण बघितलं लिजेंड प्रीमियर लीग देखील आपण बघितली, त्याच्यामध्ये मोठे इंटरनॅशनल क्रिकेटर खेळताना दिसले, पण सचिन तेंडुलकर सारखा वयाच्या 51व्या वर्षी देखील ती ट्रॉफी आपल्या संघासाठी जिंकून देतो. तर सचिन तेंडुलकर जसं म्हटलं तर भारतरत्न सचिन तेंडुलकर, त्यांच्याकडनं जर शिकण्यासारखं आहे तर इथे आपल्याकडे पण काही लिजेंड आहेत, त्यांच्याकडनं देखील बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सागर, आणि सचिन तेंडुलकर बद्दल म्हणायचे जर फिटनेस महत्वाचा आहे की सागर, कसं आहे की बघा की जेवढा खेळाडू फॉर्म मध्ये असतो, इनफॉर्म असतो, पण आउट ऑफ जर फिटनेस असेल तर त्याला कधीही सिलेक्शन करता येत नाही. फिटनेस हे महत्वाचं आहे क्रिकेटसाठी. नक्कीच, आणि फिटनेस, आणि त्याच मुद्द्यावरती मी इथं अंडरलाईन करतो की फिटनेस असणं महत्वाचं आहे. कोणताही खेळाडू असो, आता रुपेश पारकडकर जरी बघितलं ना तरी दिसतो तो फिटनेस मध्ये अतिशय त्याचा फिटनेस कायम असतो, त्यामुळे तो धावतो, वळतो, फलंदाजी करतो, गोलंदाजी करतो, सगळ्या गोष्टी करतो आणि बैलगाडी शर्यत देखील खेळतो. त्यामुळे अतिशय चांगला पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय तो मनोज पागदे, जो पहिल्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चेंडू येतोय हवाई फायर. 6 धावांसाठी मनोज खाली घेतला फलंदाजानं आणि पाठवला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. विवेक केळकर हा नौका फलंदाज आहे, पण अतिशय हुशार आहे, हरहुन्नरी असा खेळाडू आहे, शिकण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. परंतु आता मनोज काय कमबॅक करू शकतो का? अभि नक्कीच कमबॅक करू शकतो की एक्सपिरियन्स आहे. बघूया, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न करतायत, थोडा शॉट कमबॅक केलाय त्यानं, कमबॅक केलाय, तुझ्या शब्दाला मान दिला, चेंडू दिला आणि त्याला खेळवला, चेंडूची बॅट सरळ यशरक्षकाकडे. -43. पुन्हा एकदा अंतिम षटकामध्ये मनोज समोर फलंदाज, चांगला चेंडू होता आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. उदय कोलगे नवीन बॅटर मैदानात आलाय.
पुन्हा एकदा मनोज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. समोर आहे गौरव मोरे, हा देखील एक अनुभवी म्हणता येणार नवीन उद्योन्मुख असा हा खेळाडू आहे. 17-18 वर्षाचा असेल, परंतु हा देखील चांगले मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. खराब चेंडू होता, पण खराब चेंडूचा मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. खरोखर सगळी धीमी गोलंदाजी आहे. बॅक फुटवर मारण्याचा प्रयत्न होतोय, फ्रंट फुटवर मारण्याचा प्रयत्न होतोय, स्टेप आउट करून मारतायत. खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते लिजेंड क्रिकेट कडून. पुन्हा एकदा मनोज पागदे कमबॅक करतात काय बघूया. पंचांच्या उजवीकडून फुलटॉस चेंडू फ्लिक केला आहे, मिड विकेटच्या वरून पाठवून दिला सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आता मात्र जी पुढील चेंडू मनोज पागदे. आता मात्र सुरेख चेंडू थोडा ऑफसाईडला ठेवलाय. बघूया किती धावा निघतात. 2 धावा निघाल्या या चेंडूवरती. बॅकअप द लेन गोलंदाजी म्हणता येईल. चेंडू थोडा पाठी खेचलाय. चांगली गोलंदाजी, अनुभवी गोलंदाजी. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या दिसते 56.
पाक देश सलामीला आला फलंदाज स्ट्राइक एंडकडे, तर लॉन्च इकडे पाहायला मिळतोय वीरेश मोरे. सलामीचा चिट्टा घेऊन विवेक केळकर महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाकडून. पाहूया सामना सुरू होतोय. 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी पंकज मुदी संघ. पाहूया काय प्रयत्न करतोय. राईट हँड राऊंड द विकेट पुन्हा एकदा. हलक्या हाताने हा चेंडू टाकलाय. एक धाव नक्कीच पूर्ण होतीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. विरेश मोरे बद्दल बोलायचं झालं तर लिजेंड म्हणता येणार नाही, यंग आहे. बघूया काय करामत दाखवतो आपल्या फलंदाजीची. पण बरेच दिवस गॅप पडलाय क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये, कारण बरेच वर्ष अगोदर तो देखील याच प्रमाणे खेळायचा. एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून त्याची ओळख होती, परंतु आता तो खेळ त्याचा पाहायला मिळत नाहीये. मिड विकेटच्या दिशेने कट पुल केलाय. बघूया 2 धावा निघाल्या त्या चेंडूवरती. 2 धावावरती थांबतोय विरेश मोरे. खरोखर पंकज स्मृती संघाकडून खूप क्रिकेट खेळलाय विरेशाने. थोडासा जॉबच्या गॅपमुळे, प्रॅक्टिस नसल्यामुळे थोडा परफॉर्मन्स कमी होतोय. पण पुन्हा एकदा चांगला फटका. फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंग करतोय विवेक केळकर. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते विवेकची. ऑफ ब्रेक लेग ब्रेक मारण्यात माहीर विवेक. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून. हा मात्र इथे मात्र विरेश मोरे बीट होतोय. काही कळत नाही चेंडू. खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. बघूया काय प्लॅनिंग करतो विरेश. स्टेप आउट केलाय. बघूया चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. बघूया 1 धाव निघाली आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगलं क्रिकेट पाहायला भेटतंय आता महालक्ष्मी संघाकडून. पुन्हा एकदा पंचांच्या थोडस मिसअंडरस्टँडिंग. पंचांच्या डाव उजवीकडून. हा आता मात्र थोडा आतमध्ये येणारा चेंडू काही समजला नाही बॅटरला. 1 धाव निघाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 5 धावा. बघूया पुढील काय गेम प्लॅन असेल. पुढील चेंडू घेऊन पंचांच्या उजवीकडून साईराजचा हा लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांच्या व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघूया स्ट्राइक मात्र विरेशकडे असली पाहिजे. चांगला फटका कट केलाय ऑफसेटच्या दिशेने. 1 धाव निघाली आहे. मिस फिल्डिंग होते. खरोखर चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतंय. आता मात्र स्ट्राइकला येतो विरेश. बघूया कमबॅक करतो काय. डीपीएल ला चांगला फॉर्मॅट आहे कमबॅक करण्यासाठी. बघूया हा चांगला फटका बॅकफुटवर खेळलाय. बघूया 1 धाव निघाली आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते साईराजाची. पुढील चेंडू घेऊन साईराज. हा चांगला चेंडू. थोडासा लेग कटर म्हणता येईल. ऑफस्टिक वरून थोडासा बाहेर जाणारा चेंडू. काही समजला नाहीये बॅटरला. बॅटर इथे माझं बीट होतोय. पुढील चेंडू घेऊन चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. हा एक चांगला चेंडू होता पण 5 लेगच्या दिशेने खेळलाय. चांगला शॉट पण डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. खरोखर यंग प्लेअरला लाजवेल असा हा शॉट होता. खरोखर लिजेंड क्रिकेट मधून अजून थोडा काही चांगला परफॉर्मन्स पाहायलाच मिळतोय. लिजेंड म्हणजे लिजेंड म्हणता येत नाहीये. यानंतरचा होणारा सामना माहीर स्पोर्ट्स वर्सेस कल्पित 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हेलियन मध्ये या. माहीर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार सुशील मोरे आणि कल्पित 11 संघाचा कर्णधार रुपेश पारकर.
पॅव्हलियन मध्ये या. पुढील चेंडू घेऊन साईराज. हा चांगला फटका आहे, बघूया ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव निघाली आहे. पुढील चेंडू घेऊन साईराज पुन्हा एकदा. आता मात्र वीरेश स्ट्राईकला शपआउट केलाय. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. एक धाव निघाली. बघूया दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय काय. आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. खरोखर लिजेंड क्रिकेटने थोडीशी प्रॅक्टिस केली तर खरोखर चांगला परफॉर्मन्स दाखवू शकतील. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 9-57 धावांचा पाठलाग. धावसंख्या पाहायला मिळते 2 षटकानंतर 11. धावसंख्या होते 11. नवीन गोलंदाज झालाय उमेश सनगरे. आता मात्र लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. वाईड बॉलचा इशारा येतोय. पुढील चेंडू घेऊन उमेश. हा या ऑफ स्टिकच्या खूपच लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. थोडीशी लाईन भरकटला येतो उमेश. मला वाटतं इथे उमेशला लाईन मध्ये यावं लागेल. फलंदाजावरती लाईन मारावी लागेल. लाईन नाही मारली तर लाईन से भटके तो मिलेंगे फटके. हा चांगला फटका लेग साईडच्या दिशेने. सिंगल वरती समाधानी होतोय. आता बघूया पुढील चेंडू घेऊन उमेश सनगरे. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचं काही कनेक्शन झाला नाही. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू जातोय. मला वाटतं मोठे फटके मारण्याची गरज आहे. कट करून काय उपयोग नाही. पुढील चेंडू घेऊन उमेश. हा परत एकदा लेग स्टिक वरचा चेंडू होता. काही समजलं नाही. थोडासा बीट होतोय फलंदाज. उमेश सनगरे चांगली गोलंदाजी करतोय. आई स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू यॉर्क झालाय. षटक संपतंय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. सॉरी 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू घेऊन उमेश. हा चेंडू केलाय. बघूया. मला वाटतं इथे सोप्पा झेल. मला वाटतं की जास्त प्रयत्न नाही केलाय. जास्त हार्डवर्क करण्याचा प्रयत्न नव्हता. की त्यांना माहित आहे की लिजेंड क्रिकेट आहे. मोठे शॉट खेळणार नाही आहेत. पण हा क्रिकेट आहे. शेवटी मॅच सोडून चालणार नाही. प्रयत्न करावे लागतील. पुढील चेंडू घेऊन उमेश. आई चांगला फटका. एक धाव निघाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतो काय बघूया. मला वाटतं वीरेश मात्र इथे थोडासा थकलाय. एनर्जी डाऊन झाली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 17. आता बघूया कोणासाठी खतरा होतोय. मला वाटतं की टेस्ट क्रिकेट जर असेल तर लिजेंड क्रिकेट भारी पडेल. याच्यात काय वाद नाही की अजूनपर्यंत विकेट चांगली ठेवली आहे. अभि नक्कीच हा प्रश्न तुझा चांगला आहे. जर इतर टेस्ट क्रिकेट ठेवली तर लिजेंड क्रिकेट मात्र विजयी ठरेल. यात काय शंका नाही. डिफेन्स त्यांचा खूप चांगला आहे. विकेट्स कधी जाताना दिसत नाहीत. मात्र सिंगल डबल
त्या धाव्यांवरती त्यांचे डिफेन्स जास्त आहेत. आई चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण चांगली गोलंदाजी, लेग कटर गोलंदाजी पाहायला भेटते ओमकार कडून. विरेश मात्र आता इथे पाय रोवून बसलाय. बघूया, स्टेप आउट केलाय इथे, मात्र चेंडू डॉट जातोय. खरोखरच टेस्ट क्रिकेट असेल तर लिजेंड क्रिकेट भारी पडणार. पुन्हा एकदा हा चांगला फटका, बघूया कॅच होतोय काय. आणि इथे मात्र सनसनीत खणखणीत चौकार विरेशच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. खरोखर हा एक चांगला फटका व्हिडिओ कॅचच्या दिशेने, बघूया. आणि हा पाठवलेला सीमारेषा पलीकडे. गरम, हा एक चांगला फटका, बघूया सीमारेषा पलीकडे जातो काय. स्पोर्ट्स चा संघ विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.